मंडळी नमस्कार. थोडे थांबा. हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर जर माझा हा व्हिडिओ आला असेल तर हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा फक्त, नंतर आपण पुढे जाऊ. मंडळी, जर देशात सर्व काही सुरळीत चाललं असेल तर लाखो तरुण आज दिल्लीत जंतर मंतरवर का उतरले आहेत? जर शिक्षण व्यवस्था पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे, तर पेपर फुटीचे आरोप वारंवार का होत आहेत? तिसरा प्रश्न, जर सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असेल तर पत्रकार परिषद का होत नाही? आणि जर सगळं काही या देशात ठीक आहे, सब चंगासी, तर देशातील तरुणांच्या डोळ्यात एवढा राग, एवढी अस्वस्थता आणि एवढी निराशा का दिसते आहे? कारण हे तरुण फक्त एका पक्षाचे लेकरं नाहीत, हे सगळ्याच पक्षांचे लेकरं आहेत. लक्षात घ्या. हम करे सो कायदा, आम्हीच फक्त शहाणे, बाकी सगळे देशातले मूर्ख. मंडळी, फक्त एका चेहऱ्याच्या मागे हा उभा देश धावला आणि ठोकर लागून शेवटी पडला. 12 वर्ष उलटले, एक तप लोटला, अख्खा तप, परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर या देशाच्या पंतप्रधानांनी दिलेलं नाही. दिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बेरोजगारीच्या प्रश्नावर चूप, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिडीत चूप, महिला खेळाडूंवर अत्याचार झाला, याच जंतर मंतरवर त्यांनी निदर्शनं केली होती, तेव्हाही आप्पाजी चूप. चंदा चोरी चूप, मणिपूर जळून खाक झाला, आप्पाजी चिडीत चूप. अनेक मंत्रालयांनी जबाबदारी झटकली, बाबाजी पूर्ण चूप. काय फक्त हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, फक्त तेवढंच. एकच विषय. गोदी मीडिया जणू कुस्तीचे आखाडे तयार झाले. गोदी मीडियामध्ये डिबेट्स तयार झाल्या, हिंसाचार झाले, मॉब लिंचिंग झालं, तरीही आमचे टिपूंजी साहेब चूप. देशात चूप, विदेशातही चिडी चूप. 12 वर्षात 100 देश फिरणारे मोदीजी असे शांत का? उत्तर का नाही त्यांच्याकडे? मीच फक्त शहाणा, मीच फक्त ज्ञानी, मीच फक्त सर्वश्रेष्ठ. एखादा सेनापती मंडळी अहंकारी असला तर सेना कशा पद्धतीने अहंकारी होत असते त्याचं उदाहरण म्हणजे मोदी सरकार. गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद या साहेबांनी घेतली नाही. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना मेन स्ट्रीम मीडिया सोडून स्वतंत्र पत्रकारिता करावी लागली. तुमच्या डोळ्यापुढे आहे सगळं. नव्याने मी काहीही सांगत नाही. मंडळी, नव्याचे 9 दिवस संपले. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. 30 वर्षाच्या तरुण अभिजित दिपकेने दिल्ली गाजवली. आज पोलिसांनी आपले दंडे, अश्रुधूर, लाठीकाठी, पाण्याचे फवारे सगळं काही गुंडाळून ठेवलं. काहीही पोलिसांचं चाललेलं नाही. आणि आंदोलन करण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवर जाऊन स्वतः पोलिसांनी अभिजितला परवानगी दिली. हे पहिल्यांदा घडलं आहे गेल्या 12 वर्षात मंडळी. असं यापूर्वी कधीही घडलं नाही. जेव्हा जेव्हा विरोधकांनी मोर्चे काढले, उपोषणं केली, अनेक मुद्द्यांवर 12 वर्षात खूप काही घडलं. खूप काही पुलाच्या खालून पाणी निघून गेलेलं आहे. परंतु जनतेलाही जाग आता आल्याचं दिसते आहे. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. पेपर फुटीने कर्म फुटले भाजपचे, हे लक्षात घ्या. याच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल, हा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि मी तर म्हणतो तुम्हाला, तुम्ही स्क्रोल करता करता, व्हिडिओ बघता बघता एखाद्या व्हिडिओवर थांबत चला, म्हणजे तुमच्या डोक्यात येईल. मंडळी, घरातला टीव्ही तुम्ही संपूर्णपणे बंद करा. त्याच्यावरती तुम्हाला काहीही दिसणार नाही. सत्य लपवल्या जाईल. आज अक्षरशः जंतर मंतरवरती गोदी मीडियाचे काही पत्रकार आले, त्यांना जेनजीने अक्षरशः हाकलून लावलं. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मंडळी. मी नेहमी सांगतो की तुम्ही डावी विचारसरणी सोडा, उजवी ही विचारसरणी सोडा आणि स्वतःला एक फक्त सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक प्रश्नाला डोळ्यापुढे ठेवून तुम्ही बघा. प्रत्येक प्रश्नाला कोणाचंही समर्थन 5 मिनिटं बाजूला ठेवा. तुम्ही तुमच्या पक्षाचे भक्त असाल, तुमची भक्ती बाजूला ठेवा. एक सामान्य नागरिक म्हणून, एक लोअर मिडल क्लास परिवारातले तुम्ही जर असाल तर तुम्ही हा विचार करा की नीटचा पेपर देणारा फक्त काही काँग्रेसचा विद्यार्थी आहे का? काँग्रेसच्या बापाचा मुलगा आहे का? त्याचे वडील समर्थक काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आणखी काही पक्ष आपल्या देशात आहेत, त्यांचे लेकरं असतील. ठीक आहे का हो? मग भाजपाचे लेकरं ते मेडिकल लाईनला जात नाही आहे का? त्यांनी नीटची परीक्षा दिलेली नसेल का? तेही लेकरं आहेत. मी हा मुद्दा यासाठी घेतला आहे की त्या जंतर मंतरवरती आज काही लेकरं असे आले की ज्यांनी आईला आणि आपल्या बापाला सांगितलं नाही की मी कुठे चाललो आहे. त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की आमचे आईवडील भाजपाचे समर्थक आहेत. आम्हाला त्यांनी इथे जाण्यासाठी मज्जाव केला असता, मनाई केली असती, म्हणून आम्ही चोरून चुपकारून आम्ही छुप्या पद्धतीने या जंतर मंतरवरती आलो आहे. अर्थातच जेनजीला सगळं कळतं. मंडळी, इतकं हलक्यात घेतल्यानं चालणार नाही. शेतकऱ्यांना तुम्ही धुडकावून लावता, शेतकरी बिचारे शांत बसतात. काल परवा महाराष्ट्रात कर्जमाफी जाहीर झाली. काय कर्जमाफीचं काय हेडलाईन होती प्रत्येक पेपरला? 1-2 पेपरनी फक्त खरी बातमी दिली मंडळी. फडणवीसांनी 7-12 करू कोरा 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 असं एकदा नाही 3-3दा भाषणांमध्ये म्हटलं होतं. ती भाषणं तुम्ही जुनी उकरून बघा, तुम्हाला दिसेल.
त्यांनीच म्हटलं होतं की 7/12 पूर्ण कोरा होईल. 7/12 कोरा होण्याचा अर्थ काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 7/12 कोरा होण्याचा माझ्या माहितीप्रमाणे अर्थ हाच आहे, 7/12 कोरा म्हणजे कुठलाही बोजा त्या 7/12वर राहणार नाही. मग यांनी काय म्हटलं की 56,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ही 36,000 कोटींची कर्जमाफी आहे. नव्हे, अतिशय धादांत खोटं, धादांत चूक. ही तुम्ही हिशोब काढा. तुम्ही आपल्या घरी अनेक व्हिडिओ बघा. तुम्ही 2019 पासूनचा इतिहास बघा. 2019ला उद्धव ठाकरे साहेबांनी मला वाटते महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना असं काहीतरी त्या योजनेचं नाव होतं माझ्या माहितीप्रमाणे, मी खरा असेल तर. तेव्हा 19 मध्ये जी कर्जमाफी केली होती उद्धव ठाकरे सरकारने, तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. सरसकट झाली त्याच्यानंतरच 7/12 कोरा झाला होता. त्याला कोरा म्हणतात. आणि त्यानंतर लोकांना कर्जही मिळालं होतं शेतकऱ्यांना. पण आता काय पिल्लू काढलाय साहेबांनी, निकष ठेवले आहेत आणि हळूच बच्चू कडू साहेबांना साईडला केलं, बाजूला केलं. म्हणजेच सोनाराच्या हातून कान टोचले. एकनाथ साहेबांच्या माध्यमातून बच्चू कडूला साईडला केलं. त्यानंतर कर्जमाफी जाहीर केली. तर या कर्जमाफीची हेडलाईन काय आहे की आम्ही 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. ही मंडळी तुम्ही हिशोब लावून बघा, ही कर्जमाफी 12 ते 13,000 कोटींची फक्त आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की 2019 मध्ये ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं ते कर्ज त्या कर्जाची व्याजासहित जे पैसे झाले असतील, समजा 1 लाख, मी 1,60,000 रुपये कर्ज घेतलं होतं, मी ही शेतकरी आहे, माझे व्याजासहित पैसे किती झाले, 2 लाखाच्या आसपास किंवा एक 10, 12, 15,000 जास्त झाले असतील, कारण अत्यल्प व्याज असतं त्याला. आता त्यांनी काय सांगितलं की मला म्हणजे सरकार या पात्रतेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपये देणार आहे फक्त. अर्थात तुम्हाला त्याची सेटलमेंटच शेवटी करावी लागणार आहे. म्हणजेच ही कर्जमाफी नाही, ही कर्ज वसुली आहे मंडळी. म्हणजे मला जर आता ते 2-2.25 लाख रुपये सरकारचे फेडायचे असेल तर सरकार मला किती देणार, फक्त 50,000. अर्थात जे व्याज वरचं होईल ते सरकार देईल, बाकी मुद्दल मलाच भरायचं आहे. आणखी तुम्हाला डिटेल खोलात जायचं असेल तर तुम्ही ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूबर आहेत, त्यांचा व्हिडिओ बघा. अनेकांनी व्हिडिओ यावरती केलेले आहेत की खरी कर्जमाफी. अजित नवलेंची मुलाखत देखील प्रशांत कदम यांनी घेतलेली आहे, तोही व्हिडिओ बघा तुम्ही मंडळी. तर ठीक आहे, शेतकऱ्यांना तुम्ही शांत बसवता. ती अनिता, मला नाव फुगाट म्हणून जी खेळाडू होती, जंतर मंतरहून त्यांनी प्रोटेस्ट केलं होतं, त्यांनीही मोर्चे काढले होते, त्यांना फरफटत अक्षरशः पोलिसांनी नेलं. पण त्याही मंत्र्याचा राजीनामा तेव्हा झाला नाही. आणि राजनाथ सिंग काय म्हणाले होते की हमारे पक्ष में, हमारे पार्टी में इस्तीफे नहीं होते हैं. अरे वा वा वा, काहीही म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीही जबाबदेही नाही, उत्तरदायित्व तुमचं नाहीच आहे. अरे तुम्हाला बाबा नोकर म्हणून पाठवलाय लोकांनी. या देशात लोकशाही आहे, तुम्ही राजा बनून बसले, असं होणार नाही. 2014 नंतर तुम्ही 17 पर्यंत उत्तरं दिली नाहीत, 19 मध्ये उत्तरं दिली नाहीत, तुम्ही कोरोनामध्ये उत्तरं दिली नाहीत, तुम्ही लोकांना थाल्या ते ताटं बडवायला सांगितले, डमरू वाजवायला सांगितले, गो कोरोना गो, अशा पद्धतीने लोकही तुमच्या इशाऱ्यावर नाचले. कोरोना गेला होता का? 21 दिवसात कोरोना जाईल तुम्ही म्हणाले होते. असं असतं का कधी? तुम्ही देवरूपी आहात का? तुम्हाला काही स्वप्न पडतात का? असं कधीही घडत नसतं मंडळी. तर तुम्ही लक्षात घ्या, मी हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी यासाठी केला आहे की तुम्हाला मी जे ऑब्झर्व करतो आहे सकाळपासून दिल्लीला, तर मला हे कळत आहे माझ्या माहितीप्रमाणे. तुम्हाला काय कळतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला मेन स्ट्रीम मीडियामध्ये खऱ्या बातम्या बघायला मिळणार नाही. तुमच्या घरी ज्येष्ठांकडे स्मार्टफोन नसतील, तुम्ही त्यांचा टीव्ही बंद करा, तुमचा स्मार्टफोन ऑन करा आणि तुम्ही तुमच्या घरच्या बुजुर्ग लोकांना, जे तुमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, तुमच्या घरात वरिष्ठ असतील, त्यांना तुम्ही हे समजावून सांगा की सत्य काय आहे. त्या ठिकाणी गोदी मीडियाचा एकही पत्रकार नाही. जे गेले होते त्यांनाही हाकलून लावलं आणि जे चोरून लपून तिथे व्हिडिओ करत असतील, रिपोर्टिंग करत असतील, ते तुम्हाला स्क्रिप्ट पूर्ण पलटवून, पूर्ण नव्याने न्यू स्क्रिप्ट लिहून ते तुम्हाला संध्याकाळी प्राईम टाइम मध्ये तुमच्या पुढे येऊन तुम्हाला अक्षरशः धादांत खोट्या बातम्या देतील मंडळी. ठीक आहे, शेतकरी शांत बसले, मणिपूर जळून खाक झालं, तुम्ही एकही शब्द बोलले नाही. 2 करोड तुम्ही रोजगार देणार होता, तेही बोलले नाही, त्याचंही उत्तर तुमच्याकडे नाही. 15 लाख तुम्ही खात्यात टाकणार होते, त्याचंही उत्तर तुम्ही दिलेलं नाही. आणि आता तुम्ही सांगताय लोकांना सोनं विकत घेऊ नका, त्याचं उत्तर द्या. का विकत घ्यायचं नाही? कारण काय आहे? तुम्ही सोनं विकलं का? काय झालं? रिझर्व्ह बँकेने काय केलं का घोटाळा तुमच्या सांगण्यावरून? कुठले बघा, उत्तर द्यावं लागेल. उत्तर तुम्हाला नाही, तुमच्या बापाला द्यावं लागेल. कारण का हा देश लोकशाहीने चालतो मंडळी. साध्या घरामध्ये आपण काही एखाद्या वस्तू विकत घेतो किंवा दिनचर्या आपली असते, आपण रोज जे घरात खर्च करतो की आपल्याकडे इतके पैसे येणार आहे, इतके खर्च होणार आहे, इतकी सेव्हिंग होणार आहे, याचंही प्रत्येक घरामध्ये लिहून ठेवलेला हिशोब असतो मंडळी. तर हा देश आहे. देश तुमच्या एकट्याच्या बापाचा नाही. मी वारंवार सांगतो की सभी का खून है यहाँ की मिट्टी में शामिल, ये किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है.
तर आज जेनझीने करामत दाखवली कॉक्रोच जनता पार्टीला अनेक बुद्धिवादी लोकांनी, अनेकांचे मी विश्लेषण बघितले, फार डोकं लावून लावून ते बोलत होते की असं तर खूपदा झालं, सोशल मीडियावर फक्त कमेंट्स असतात, फक्त मीम्स असतात, फक्त रील्स असतात, या तर जेनझीला काही पडलंच नाही, हे आळशी पिढी आहे. असं नाही, आज रस्त्यावर दिसले ते आळशी नव्हते. तेलंगणातून आलेले विद्यार्थी होते, आंध्र प्रदेशातून आलेले विद्यार्थी होते, हरियाणातून आलेले होते, पंजाबमधून आलेले होते, महाराष्ट्रातून गेलेले होते, सगळीकडचे विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि अफाट गर्दी होती. ही गर्दी तुम्हाला एखाद्या तुरळक गर्दीचा फोटो काढून, व्हिडिओ काढून तुम्हाला मेनस्ट्रीम मीडिया सायंकाळी प्राईम टाइम मध्ये दाखवेल. लक्षात घ्या, लिहून घ्या मी जे बोलतोय ते, कि यहाँ तो भीड़ भी नहीं थी, कुछ भी नहीं था, बस ऐसा ही ये हवा में बात थी, ये हवा का फुगा था, वो कुछ नहीं था, अभिजीत दिपके कुछ नहीं है, मजाक मजाक में सटायर हो गया, सटायर ही रह गया, अशा सगळ्या बातम्या तुम्हाला येईल मंडळी. पण अब ऊंट पहाड़ के नीचे आया, ही सुरुवात एका तपानंतर 12 वर्षानंतर ही सुरुवात झालेली आहे मंडळी. आणि प्रत्येकाचा हा अंत असतो. अन्यायाचा, अत्याचाराचा अंत याच देशात झालेला आहे अनेकदा. आणि विश्वातल्या, जगातल्या अनेक देशांचे उदाहरणं आहेत की जिथे जिथे अतिरेक झाला, जिथे जिथे अन्याय माजला, अत्याचार माजला, त्या ठिकाणी जनतेनेच उत्तर दिलेलं आहे मंडळी. तिथे पोलीसही कमी पडतात. लक्षात घ्या, 160 करोड जनता आहे मंडळी. 60 करोड जाऊ द्या, मायनस करा, 1 करोडही जाऊ द्या, 50 लाखाला पोलीस झेलू शकत नाही. लक्षात घ्या, फक्त 50 लाखाची गोष्ट करतोय मी. आणि आज तर मला वाटते 1 लाखही विद्यार्थी नसेल तिथे, 1 लाखाच्या आतच असेल. पण ज्या दिवशी जेव्हा जितके फॉलोअर्स अभिजीत दिपकेंचे झालेले आहेत, साइन अप केलं आहे 2 करोड 22 मिलियन, अर्थात 2 करोडच्या वरती, आणि कितीतरी लाख, मला आकडा नक्की सांगता येणार नाही, कितीतरी लाख लोकांनी डायरेक्ट पार्टी जॉईन केली आहे. आता ही पार्टी निवडणूक आयोगाकडे याची नोंदणी नाही, रजिस्ट्रेशन नाही, कारण का एकदम गमतीतून हा झालेला प्रकार आहे. पण आज जे दिसलं मंडळी, आज पोलिसांना एअरपोर्टवर जाऊन अभिजीत दिपकेंना लग्नाची पत्रिका जशी देतात ना तशी परमिशन द्यावी लागली नेऊन. अजित पवार जाऊन मला वाटते 3 महिने लोटले माझ्या माहितीप्रमाणे, पण अजूनही त्यांची FIR दाखल केली नाही. रोहित पवार फिरतायत पोलीस स्टेशनातून, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात, पण कुठेही महाराष्ट्रात तक्रार दाखल केली नाही. अखेर त्यांनी कर्नाटकात जाऊन मला वाटते तक्रार दाखल केली. इतके पोलीस निगरगट झाले. पोलीस निगरगट झाले नाही, पोलीस कोणाच्या तरी आदेशावरून काम करतायत. आणि दिल्लीच्या आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं असेल अमित शाह साहेबांना की साहब अब हमें माफ कर दो, इनके ऊपर हम लाठी नहीं चला सकते. कारण हे इंटेलिजंट असतात, हे मोठमोठे ऑफिसर, IAS ऑफिसर्स असतात, आयुक्त. ते आता जुना काळ गेला मंडळी, यांना सगळं माहिती असते, यांच्याकडे सगळी यंत्रणा असते की काय कुठे काय सुरू आहे. बॅरिकेड्सच्या लेयर्स होत्या, लेयर्स, एका लेअरने काम झालेलं नाही. जुने बॅरिकेड्स फेकले आता पोलिसांनी, त्यांना माहिती आहे देश संतापलेला आहे. नवीन बॅरिकेड्स आले आहे भिंतीसारखे, त्याला मध्ये मध्ये काचा असतात बघायला की पुढे काय सुरू आहे. आणि अक्षरशः विदेशी मीडिया सुद्धा आज जंतर मंतरवर होता. पुढे आपल्याला पाहावं लागणार की काय होणार आहे. म्हणूनच म्हणतो की उत्तर द्यावं लागेल. उत्तर तुम्ही काय देता तुम्ही तुमचं ठरवा. एकदा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता मोदी साहेबांचा की मुलाखत घेता घेताच ते पाणी पिले ग्लासभराने उठून गेले. एक ते पत्रकार आहे, मला त्यांचं नाव आठवत नाही आता, पण ती मुलाखत त्यांची खूप गाजली, खूप व्हायरल झाली मंडळी. तर तेव्हा ते ठीक आहे ना, जमलं, ते तुमची सत्ता आहे, तुम्हाला जे काय करता येईल ते करा. पण एक बघा, या देशाचा मालक ही जनता आहे, काहीही करून चालणार नाही. अभिजीत दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टी ही एकदम सटायर, एक गमतीच्या पद्धतीने, एका व्यंगात्मक रूपाने ही पार्टी निर्माण झाली. अजूनही निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी नाही, पण आता मात्र नोंदणी होण्याची दाट शक्यता आहे. या देशातल्या तरुणांना तुम्ही कमजोर समजू नका. त्याचं कारण असं आहे की या देशात जेव्हा क्रांती झाली होती, जेव्हा हा देश स्वतंत्र झाला, आजादी की लढाई इतनी इजी नहीं थी. भगत सिंग 8वां वय काय असेल, राजगुरू 8वां वय काय असेल, अनेक, सुभाषचंद्र बोस 8वां, त्यावेळी त्यांचं वय काय असेल. हे 60-70 वर्षाचे जखड म्हातारे नव्हते, हे तरुण होते. ती त्यावेळची जेनजी होती, लक्षात घ्या. त्यामुळे इतकं हलक्यात घेऊ नये. हे विद्यार्थी आहेत आणि गरीब मायबाबांचे लेकरं अहो उधार पैसे घेऊन उसनवारी करून आपल्या लेकरांना शिकवतात. दिवस रात्र लेकरं डोळ्यात तेल घालून शिकतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती, एक छोटीशी, म्हणजे आखो देखा हाल. मी स्वतः पाहिलं होतं. माझा मी जेव्हा पूर्वी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करायचो तेव्हा नागपूरच्या रविनगर भागात माझा कार्यक्रम होता आणि तिथे ऑर्केस्ट्रा शो संपल्यावर आम्ही जेवायला आमच्या प्लेट्स घेतल्या, तेव्हा एका मुलाच्या हातची प्लेट हिसकावून घेतली आणि त्याला जाम बदललं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं की हा विद्यार्थी टाईपचा दिसतोय, काहीतरी बॅग आहे. मी स्वतःच त्याची बॅग हुसकावून पाहिली होती. त्याच्या बॅगमध्ये मला आय कार्ड मिळालं होतं. त्याची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती रेल्वेची. त्याच्याकडे जेवायला पैसे नव्हते म्हणून तो त्या लग्नाच्या कार्यक्रमात जेवायला आला होता आणि आपली भूक तो त्या सायंकाळची भागवणार होता. अर्थातच त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते हो.
असा एक मुलगा नाही मी पाहिलेला, असे अनेक मुलं आहे रेल्वे स्टेशनवर झोपतात, सकाळी परीक्षा द्यायला पायी जातात, त्यांच्याकडे ऑटोचे सुद्धा पैसे नसतात, लक्षात घ्या. आणि तुमच्या परीक्षेची व्यवस्था किती खतरनाक असते तुम्हाला माहिती आहे. संभाजीनगरचा मुलगा परीक्षा द्यायला गोंदियाला जातो, एका कोपऱ्यात. गोंदियाचा मुलगा तिकडे पश्चिम महाराष्ट्रात जातो. म्हणजे तुम्हाला हेही कळत नाही की नागपूरच्या मुलाला सेंटर कुठलं द्यायला पाहिजे. अरे 50 किलोमीटर द्या, 100 किलोमीटर द्या, 300, 400 किलोमीटर वरती परीक्षा मुलांची, ते मुलं कसे जातील याचाही तुम्हाला विचार नाही. मान्य आहे परीक्षा तुम्ही घेत नाही, तुम्ही एजन्सीला हे काम देता, पण एजन्सीला तुम्हीच सांगू शकता की विद्यार्थ्यांची अशी गैरसोय होऊ नये, पूर्वी होत नव्हतं. म्हणजे 100 जागा असतील तर 10,000, 20,000 मुलं परीक्षा देतात, म्हणजे 10,000-20,000 मुलं पास होतात. जागा अवघ्या फक्त 50-100 असतात. ते इतकं सगळं हे का बोकाळलेलं आहे. तर मंडळी मी तुम्हाला का सांगितलं पहिल्यांदा की तुम्ही स्क्रोल करू नका, स्किप करू नका व्हिडिओ. हा व्हिडिओ बघा. काहीतरी माणसाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत असतो नेहमीच. त्यामुळे तुम्हाला मेन स्ट्रीम मीडिया हे सांगत नसेल आणि हा भ्रम पसरवण्यात सगळ्यात जास्त कोणी योगदान दिलं असेल तर ते भ्रम पसरवण्याचं योगदान दिलं आहे मेन स्ट्रीम मीडियाने. नुसत्या खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत. ती अंजना ओम कश्यप असो, की तो सुधीर चौधरी असो, की तो कोणता काय काय नाव आहेत त्यांचे, तो रिपब्लिक वाला पत्रकार, असे खूप आहेत ज्यांना गोदी मीडिया म्हणतात. तर अशी गंमत आहे मंडळी. तर आता आवाज काढावा लागेल. बघा, स्पष्ट बोलण्याची हिंमत नसेल, आमच्यासारखं स्क्रीनवर बोलण्याची हिंमत नसेल, चावडीवर पारावर बोलायची देखील हिंमत नसेल तुमच्याच गावात तुम्हाला, पण तुम्हाला कमेंटमध्ये लिहिता येतं, मलाच नाही. अशा प्रत्येक चॅनल्सला तुम्ही कमेंट करा, सपोर्ट करा मंडळी. कारण का हा देश तुमचा, आमचा, सगळ्यांचा आहे. हा कुण्या एका भाजपाचा देश नाही, एका काँग्रेस पक्षाचा देश नाही, एका उद्धव ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र नाही, एका फक्त फडणवीस साहेबांचा महाराष्ट्र नाही. हा देश, हा महाराष्ट्र, हे सगळे राज्य, ही पूर्ण भारताची धरती, ही सगळी तुमच्या आमच्या सर्वांच्या बापाची आहे, हे लक्षात घ्या. असो, तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.